पुण्याप्रमाणेच पावसाने पिंपरी चिंचवड शहरालाही झोडपलेलं आहे आणि त्यामुळंच सखल भागामध्ये अशा प्रकारे पाणी साचल्याचं दिसून येतं आहे। आत्ता मी घरकुल सोसायटीमध्ये आहे आणि या घरकुल सोसायटीच्या चहू बाजूने आपण बघू शकतो पाणीच पाणी आपल्याला दिसतंय। या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय, अगदी गुडघ्यापर्यंत पाणी येऊन टेकलेलं आहे। कधीपासून ही परिस्थिती आहे? 10 वर्ष झालं सरकार येतंय, काम करतंय, जातंय, दरवर्षी हीच परिस्थिती आहे। आता पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी गेलेलं आहे, लोकांना प्यायची सुविधा नाही राहिलेली, लाईट नाहीये, पहाटेपासून लाईट गेलेली आहे, त्यामुळे लाईट नाहीये, पाणी पिण्याची सोय नाहीये, लोकांनी उपाशी राहायची वेळ आलेली। हे आता हे पाणी कधीपासून साचलंय? रात्रीपासून असते 12 वाजल्यापासून पाणी दरवर्षी आम्हाला असा प्रॉब्लेम येतो पाण्याचा। आणि पाणी किती बी आलं ना 10 वर्षाला असा प्रॉब्लेम आम्हाला घर झाल्यापासून घरकुलमध्ये। हा काय मग रात्रभर झोपले का नाही? रात्रभर झोप नाही, पाणी जे लाईट नाही, रात्रीभर पाण्याचा प्रॉब्लेम आहे। रात्री सगळ्या घरकुलमध्ये पाणी आहे, बिल्डिंग लिफ्टमध्ये पाणी आहे, माणसाला प्यायला पाणी नाही, पाण्याच्या टाकीत पाणी आहे रातभर। सरकार काही ह्याच्याकडे लक्ष देत नाही, शासन ह्याच्याकडे लक्ष देत नाही, येते ते बघते ते जाते ते, ह्याच्याकडे काय आज काय आले की नाही सकाळपासून? येऊन फक्त बघून गेलेत, काही कुठली यंत्रणा नाही आलेली, काहीच नाही। तर हे असे याच पाण्यातून वाहनं बाहेर काढण्याचा प्रयत्न हे इथले रहिवासी या ठिकाणी करतायत। शर्थीचे प्रयत्न काल रात्रीपासून या ठिकाणी सुरू आहेत। रात्रभर इथले रहिवासी जे आहेत ते झोपलेले नाही आहेत, त्यामुळं प्रशासनावरती ते संताप व्यक्त करतायत। प्रत्येक वर्षी पाऊस आला की परिस्थिती ही अशीच असते। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।